नमस्कार मंडळी, सर्वप्रथम माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत। आणि हा जो ब्लॉग आहे तो दिवाळीचाच आहे। दिवाळीमध्ये आपण पत्न्या वगैरे लावणं, पूजा करणं, रांगोळी काढणं हे सर्व कामे करत असतो। लक्ष्मीपूजनाच्या दिवशीचाच व्हिडिओ आहे हा। अशा पद्धतीने आम्ही लक्ष्मीपूजनसुद्धा खूप छान पद्धतीने इकडे मांडलं होतं आणि अगदी वेळेच्या आतच लक्ष्मीपूजनसुद्धा केलं। आमच्या दोघांची सुरू आहे इकडे लक्ष्मीपूजनाची जी पूजा असते तीच करणं सुरू आहे। पहिले बाबांनी, नाईंनी केली, नंतर आम्ही दोघांनी, आणि नंतर माझे लहान देव प्रिया आणि संदेश ते दोघंसुद्धा पूजा करणार आहेत। अशा पद्धतीने लक्ष्मीपूजन सुद्धा आम्ही साजरं केलं। परंतु आमच्या इकडे जी प्रथा आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे। जुनी पद्धत अजूनसुद्धा आमच्या गावात जी रुजू आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तेव्हाच तुम्हाला कळेल की कशा पद्धतीची अजूनसुद्धा जुनी प्रथा आमच्या इकडे आहे। लक्ष्मीपूजनाच्या म्हणजे धनोत्रीच्या दिवसापासून अगदी भाऊबीज होईपर्यंत म्हणजे 5 दिवस लगातार जी प्रथा आमच्या इकडे आहे ती अजूनसुद्धा चालूच आहे। आणि खरोखर या प्रथेमुळे नक्कीच दिवाळी आलं असे सुद्धा सर्वांनाच वाटत असतं। अगदी दणदणीत आमची दिवाळी ही साजरी होत असते। म्हणून दिवाळीच्या दिवशी जेव्हा आपण दिवे वगैरे लावतो त्या टायमात आणि सकाळी 4 वाजेपासून जी प्रथा आमच्या इकडे आहे ती नक्कीच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। संध्याकाळच्या टायमाला सुरू आहे लक्ष्मीपूजन आणि बाहेरची रांगोळी वगैरे काढणं आणि आमच्या दोघांची मुलांची फटाके वगैरे फोडणं। दिवा लावायच्या टायमालाच सुद्धा वाजत गाजत अगदी दिवे आमच्या इकडे लावल्या जातात आणि घरोघरी जाऊन ते माग जो असतो तो पूर्ण गावात वाजवतो। त्यामुळे अगदी खरोखरच वाजत गाजत जे दिवे लावल्या जातात ती एक किती सुंदर आणि खूप छान एक अजून प्रथा आमच्या इकडे चालूच आहे। कशी वाजवता? वाजून दाखवा, वाजून दाखवा। वाजवा।
आमच्या वहिनी भाऊ गावाकडच्या म्हणते सगळी बरोबर माहिती आहे, आम्हाला काही माहित नाही वहिनी. आमच्या आईची संस्कृती जपणारी सासूबाईची या वहिनी साहेब सगळे येत आमच्या वहिनीला. एक्सपर्ट आहेत शेतात, युट्यूब काय 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 काय. हो ना, गावात राहिल्यावर सगळंच माहिती होतं. हे काय कोण जात नाही ना, असे ना. ही आमच्या गावाकडील पद्धत आवडली तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.